आपण नेहमी असा विचार करतो की उद्यापासून स्वतःला पूर्णपणे बदलून टाकायचं, एकदम मोठा संकल्प करायचा आणि मग काही दिवसातच आपला सगळा उत्साह अगदी शून्यावर येतो. हो ना, अगदी तेच. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण जेम्स क्लिअर यांच्या ॲटॉमिक हॅबिट्स या अत्यंत गाजलेल्या पुस्तकाचा आणि त्यातील संशोधनाचा आधार घेणार आहोत. हं, हं. आपला मुख्य उद्देश हा आहे की या पुस्तकातील तत्वांचा वापर करून आपण आपला रोजचा अभ्यास, व्यायाम आणि रखडलेले नवीन प्रोजेक्ट्स खऱ्या अर्थाने मार्गी कसे लावू शकतो. नक्कीच. कारण कसं आहे ना, आपण नेहमी मोठे बदल करण्याच्या मागे धावतो. हे म्हणजे पूर्वतयारी नसताना थेट मॅरेथॉन पळण्याचा प्रयत्न करण्यासारखं आहे. हीच आपली सर्वात मोठी चूक असते. आपण ती मॅरेथॉन पळण्याची घाई करतो, पण पहिले छोटे पाऊल टाकण्याकडे मात्र आपलं पूर्णपणे दुर्लक्ष होतं. बरोबर. म्हणजे बघ, सवय म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपण दररोज रिपीट करत असलेली एक छोटी कृती असते. मुळात आपल्या मेंदूला सतत ऊर्जेची बचत करायची असते. अच्छा, म्हणजे तो शॉर्टकट शोधतो. अगदी. त्यामुळे तो वारंवार केल्या जाणाऱ्या कृतींचे स्वयंचलित पॅटर्न बनवतो. जसं की सकाळी उठल्यावर नकळत मोबाईल हातात घेणं, आणि या छोट्या कृती आपलं भविष्य ठरवतात. पण मग मला एक सांग, जर एकदम मोठा बदल करणं चुकीचं असेल तर सुरुवात नक्की कशी करायची? कारण समजा एखाद्याला एखादी अत्यंत कठीण परीक्षा पास करायची आहे किंवा मोठा प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे, हां. तर तिथेच फक्त छोटासा अभ्यास करून कसं चालेल, हे थोडं अव्यवहार्य वाटत नाही का? इथेच तो 1% नियम किंवा ज्याला आपण कंपाऊंड इफेक्ट म्हणतो तो काम करतो. पुस्तकात हे अतिशय सुंदररित्या मांडलंय की आपल्याला एका रात्रीत यश मिळवायचं नसतं. बरं. गणितानुसार जर आपण रोज फक्त 1% प्रगती केली, फक्त 1%? हो, फक्त 1%, तर 365 दिवसात आपण पूर्वीपेक्षा 37 पटींनी अधिक चांगले झालेले असतो. बापरे, 37 पट! हे खरोखरच खूप मोठं गणित आहे. हो ना, पण या प्रक्रियेत टिकून राहण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपली ओळख बदलणे किंवा आयडेंटिटी चेंज. आयडेंटिटी चेंज म्हणजे नेमकं काय? फक्त स्वतःला आरशासमोर उभं राहून मी हुशार आहे किंवा मी शिस्तबद्ध आहे असं सांगायचं? नाही, तसं नाही. मलाही वाटलं की निव्वळ शब्दांनी असं काही जादूचा बदल घडणार नाही. नक्कीच नाही. फक्त वरवरची वाक्य बोलून काहीही होत नाही. मुळात आपला कृतीमागचा दृष्टिकोन बदलायचा असतो. मी वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हणण्यापेक्षा मी एक निरोगी व्यक्ती आहे असा विचार करणं. अगदी बरोबर. जेव्हा तुम्ही स्वतःला एक शिस्तबद्ध विद्यार्थी मानता तेव्हा तुमची कृती त्या ओळखीशी जोडली जाते. तुम्ही केलेली प्रत्येक छोटी कृती, जसे की कंटाळा आला असतानाही 10 मिनिटं पुस्तक वाचणे, हे त्या नवीन ओळखीसाठी दिलेलं एक मत किंवा वोट असतं. जेवढी जास्त मतं तुम्ही त्या ओळखीला द्याल तेवढा तुमचा आणि तुमच्या मेंदूचा विश्वास दृढ होतो की तुम्ही खरोखरच तसे आहात. हे ऐकायला खूप छान वाटतंय की स्वतःला एक शिस्तबद्ध व्यक्ती माना आणि कृती करा. पण प्रत्यक्षात संध्याकाळी थकून घरी आल्यावर अभ्यासाच्या पुस्तकापेक्षा टीव्हीचा रिमोटच जास्त आकर्षक वाटतो ना? साहजिक आहे. मग जर ओळख हातून बदलायची असेल तर आपण आपल्या बाह्य परिस्थितीला म्हणजे आजूबाजूच्या वातावरणाला कसं हाताळायचं? तिथेच सवय निर्माण करण्याचे 4 महत्वाचे सुवर्ण नियम कामी येतात. आपला मेंदू आजूबाजूच्या संकेतांवर म्हणजे क्यूजवर प्रतिक्रिया देतो. त्यामुळे पहिला नियम आहे मेक इट ऑब्व्हियस. म्हणजे जे करायचे आहे ते डोळ्यासमोर ठेवा. हो, जर अभ्यास करायचा असेल तर पुस्तकं कपाटात ठेवण्याऐवजी थेट तुमच्या उशीवर किंवा लॅपटॉपच्या कीबोर्डवर ठेवा. अच्छा, म्हणजे चांगल्या सवयीला आमंत्रण द्यायचं आणि वाईट सवयीचा रस्ता जाणीवपूर्वक कठीण करायचा. टीव्हीचा रिमोट कुठेतरी लपवून ठेवायचा. अगदी. आणि दुसरा नियम आहे मेक इट अट्रॅक्टिव्ह. जी सवय लावायची आहे ती मजेशीर बनवा. जसे की तुमचा आवडता पॉडकास्ट ऐकत असतानाच व्यायाम करण्याचा नियम बनवणं. बरोबर. यामुळे मेंदूला डोपामाइन मिळतं. तिसरा आणि सर्वात महत्वाचा नियम म्हणजे मेक इट इझी. कोणतीही नवीन सवय फक्त 2 मिनिटांच्या नियमाने सुरू करा. थांबा, फक्त 2 मिनिटे? जर मला रोज 1 तास व्यायाम करायचा असेल तर 2 मिनिटांच्या व्यायामाने माझं वजन कसं काय कमी होईल? हा, तर स्वतःचीच फसवणूक केल्यासारखा प्रकार वाटतोय. वजन लगेच कमी होणार नाही, पण इथे मुख्य उद्देश वजन कमी करण्याचा नसून सवय लावण्याचा आहे. जेव्हा आपण 1 तासाच्या व्यायामाचा विचार करतो ना, तेव्हा आपल्या मेंदूमधील अमिगडाला हा भाग त्याला एक मोठं संकट मानतो. आणि मग आपण ते काम टाळतो. होय, पण फक्त 2 मिनिटे शूज घालायचे आहेत असं मेंदूला सांगितलं तर तो विरोध करत नाही. एकदा का तुम्ही ती कृती सुरू केली
की ती पुढे चालू ठेवणं सोपं जातं. हे खरंच खूप तर्कशुद्ध आहे. सुरुवातीला आपल्याला फक्त कृती सुरू करण्याचा तो मानसिक अडथळा पार करायचा आहे. मग चौथा नियम कोणता? चौथा नियम आहे मेक इट सॅटिस्फाईंग. काम पूर्ण झाल्यावर स्वतःला एखादं छोटं बक्षीस द्या. कारण मानवी मेंदूला भविष्यात मिळणाऱ्या फायद्यापेक्षा तत्काळ मिळणाऱ्या बक्षिसाची जास्त ओढ असते. हे सगळं पाहता जर मेंदूला संकेतांची आणि बक्षिसाची सवय असेल तर आपण आपल्या आधीपासून असलेल्या एखाद्या पक्क्या सवयीला या नवीन सवयीशी जोडू शकतो. यालाच पुस्तकात हॅबिट स्टॅकिंग म्हटलंय, बरोबर? क्या बात आहे. अगदी योग्य ओळखलत. हॅबिट स्टॅकिंग म्हणजे जुन्या सवयीच्या पाठीवर नवीन सवयी स्वार करणे. जसं की मी रोज सकाळी कॉफी प्यायल्यानंतर लगेच 5 मिनिटे माझ्या नवीन प्रोजेक्टचे डॉक्युमेंट वाचेन. म्हणजे कॉफी पिणं ही जुनी सवय आणि वाचन ही नवीन सवय. हो, यामुळे आपल्या मेंदूला कॉफीचा कप हा एक ट्रिगर वाटू लागतो, जो पुढच्या कृतीला आपोआप चालना देतो. एका अर्थाने आपण आपल्याच मेंदूला अनुकूल बनवत आहोत. या संपूर्ण चर्चेतून हे स्पष्ट होते की अभ्यास असो, व्यायाम असो किंवा एखादा नवीन प्रोजेक्ट, मोठं यश हे कधीच एका मोठ्या झेपेतून मिळत नाही. ते मिळतं छोट्या सवयी आणि कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्यातून. नक्कीच. आपण टाकलेलं प्रत्येक पाऊल आपल्या भविष्यातील ओळखीची पुष्टी करत असतं. अगदी बरोबर. पण जाता जाता एक अत्यंत महत्वाचा आणि थोडा अस्वस्थ करणारा विचार मला इथे मांडावासा वाटतो. कोणता? जर आपल्या छोट्या आणि दैनंदिन सवयी मिळून आपली पूर्ण ओळख निर्माण करत असतील तर आपण सध्या नकळतपणे अशी कोणती नकारात्मक अदृश्य सवय म्हणजे इनव्हिजिबल हॅबिट स्टॅक करत आहोत? बापरे, हा खरंच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. हो ना. अशी कोणती छोटी कृती आहे जी आपण रोज न चुकता करत आहोत, जी भविष्यात आपल्याला अजिबात नको असलेली ओळख निर्माण करत आहे? यावर नक्की विचार करा.